हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज एपिसोड 10th ऑफ मूवी विथ अदूमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एकटाच मूवीविषयी सांगणार आहे जी 2026मध्ये म्हणजे याच वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. तिचं नाव आहे दो दिवाने शहर में. तर शशांक आणि रोशनी ही दोन माणसं मुंबईमध्ये राहत असतात आणि त्यांना स्वतःविषयी जसे कॉम्प्लेक्स असतात, सेल्फ डाऊट असतो, सोसायटल एक्सेप्टन्समध्ये कसं त्याच्यात फिट व्हायचं याचं त्यांना खूप असं भीती वाटत असते किंवा स्वतःविषयीच काही डाऊट असतात. पण न्यूनगंड म्हणतो ना मराठीमध्ये, तसं काहीतरी प्रकार त्यांचा असतो आणि यातच ती खूप स्ट्रगल करत असतात की कसं आपण स्वतःलाच एक्सेप्ट करायचं किंवा काय आहे गोष्टी, त्यांचे स्वतःचे न्यूनगंड आहेत ते कसे एक्सेप्ट करायचे आणि पुढे जायचं. त्यातच ती दोघंजण एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि हळूहळू ती स्वतःला समजायला लागतात. तिथे त्यांचे हे जे त्यांचे स्वतःचे कॉम्प्लेक्सेस आहेत ते त्यांच्या रिलेशनशिपमध्ये पण भरपूर काही छोटे छोटे खटके उडवायला लागतात आणि तरीही त्यातून ती मार्ग काढतात आणि शेवटी त्यांचं काय होतं हे बघण्यासाठी ही मूवी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्याच्यातच ती पुढे जाते. म्हणजे सोसायटल एक्सेप्टन्स असेल किंवा स्वतःविषयीचा न्यूनगंड असेल तो कसा समजून घ्यायचा आणि किंवा त्यातून आपण कसं बाहेर सरायचं हे जाणून घेण्यासाठी ही जी मूवी आहे दो दिवाने शहर में ही खरंच खूप छान आहे. इट इज नॉट शहर, इट इज शहर में. ते शहर का आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ती मूवी नक्की बघावी लागेल. तर पुढे शशांक आणि रोशनी यांचं पुढे काय होतं आणि मी ही दोन नावं अशी का प्रोनाऊन्स केली हे पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ती मूवी नक्की बघा. आपल्याच स्वतःच्या कॉम्प्लेक्सेसमधून आपण स्वतःला जे कमी लेखत जातो त्याच्यातून कसं बाहेर सरायचं आणि स्वतःला एक पंख लावून कसं उडायचं आणि या सगळ्यातून कसं बाहेर सरायचं समाजाच्या चौकटीतून हे जाणून घेण्यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी हा मूवी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. सी यू इन माय नेक्स्ट वन. बाय.